ग्रामपंचायत सदस्य राजेश जाधव हे विद्यमान सदस्य आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करीत आहोत। मी गोरखनाथ सुतार साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते राजेश जाधव साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे। आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे पाहुण्यांची मांदियाळी पाहतोय, परंतु याची देही याची डोळा पाहीन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सरपंच चषक 2025 फ्री एंट्री टुर्नामेंट गोरखनाथ सुतार यांची देण आहे। सापे गावाची ही स्पर्धा आहे, अतिशय अभूतपूर्व आपण पाहतो आहोत। सारं काही घडतंय अद्भुत। किरवली सारखा संघ या स्पर्धेच्या बाहेर गेला, ज्याचा रेकॉर्ड या मैदानात अतिशय छान आहे। राजेश जाधव यांचा सन्मान, त्याच्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे जात आहोत। विष्णू माळी साहेब यांचा आपण सन्मान करीत आहोत। मी गोरखनाथ सुतार साहेबांना विनंती करतो, विद्यमान सरपंच आपल्या शुभ हस्ते आदरणीय विष्णू माळी साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे। सन्माननीय विष्णू माळी साहेब यांचा सन्मान होतोय। योगेश मागे साहेब यांनी विनंती करतो, आपण पुढे या। योगेशजी मागे यांचाही सन्मान आपण करीत आहोत। सरपंच चषक 2025 माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि त्याच्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत हनुमान मागे साहेब। आपणही पुढे यायचंय। हनुमान मागे साहेब प्लीज पुढे या। गोरखनाथ सुतार विद्यमान सरपंच यांच्या शुभ हस्ते फ्री एंट्री टुर्नामेंट आणि यामध्ये आपण पाहतोय सन्माननीय अतिथींची मांदियाळी आणि त्यांचा सन्मान होत आहे। तर या सन्मानाला आपण लगेच मैदानावर वळूया। योग्य आहेत उत्कर्ष रुद्रांश 11 सरवली आणि एका बाजूला शिवम स्पोर्ट्स गेरसे, दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण प्लीज रिपोर्टिंग करा। निश्चित स्वरूपात आपण पाहतायत आमच्या मुख्य कॉमेंट्री बॉक्समध्ये अजय पाटील सर देखील जोडले जातील। 2000 अजय घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2006 पासनं याही समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांचा नावाचा दबदबा आपण कायम पाहिलाय। हो, मागच्या वेळेला ताडाली इथे मी अजय मोरेश्वर गवळी, डॉक्टर मोरेश्वर गवळी आणि सिद्दीक बाबे एकत्र होतो कॉमेंट्रीला आणि अतिशय सुंदर स्पर्धा झाली होती आणि आज ते आपल्याला इथे जॉईंट होत आहेत। स्वागत आहे त्यांचं। आणि 2006 पासून मागचे 19 वर्ष ते कॉमेंट्री करतात, किरवलीला बिलॉंग करतात आणि व्हेरी मॅच्युर्ड कॉमेंटेटर। म्हणजे कॉमेंट्री करत असताना अजयबरोबर मी खूप एन्जॉय केलं होतं मागच्या वेळेला। आजसुद्धा अजय आणि मी व्हेरी परिपक्वता ज्याला आपण म्हणतो ना एखाद्या समालोचकामध्ये, हे अजयच्या कॉमेंट्रीमध्ये जाणवले। आम्ही दोघेही नक्कीच दर्जेदार समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचू। षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 1चा खेळ संपला आणि षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11 या धावफलकावरती। जमेची बाजू ही राहिली की 11 धावा देखील आल्या आणि प्रशांत आणि देवेन या दोन्ही खेळाडूंनी आपल्या विकेटचं महत्त्व जाणलं। खेळपट्टीवरती भरपूर वेळ दिला। टीम मीटिंग्स भरपूर घेते, पंच लक्षात घ्या आपण एवढा वेळ जाऊ देऊ नका, कारण आजच्या दिवसात अनेक सामने खेळवायचे आहेत। ज्या अनुषंगाने आमच्या आयोजकांना आज अंतिम सामना, तदनंतर बक्षीस वितरण या अनेक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। तर तेवढा वेळ घेऊ नका, कारण आज भरपूर वेळ आम्हाला इथे सामने पुढे देखील न्यायचे आहेत, त्या अनुषंगाने वेळ घेऊ नका। पहिल्या षटकाचा खेळ संपला, आणखीन इथून 3 षटके येणं बाकी। पुढील होणारा सामना रुद्रांश 11 सरवली आणि एका बाजूला शिवम स्पोर्ट्स गेरसे। दोन्ही कर्णधार आपण इथे असाल तर रिपोर्टिंग करा। तुमचाही तो महत्त्वाचा मॅचचा टॉस होईल इनिंग्स ब्रेकमध्ये आणि इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होणं ही खूप अत्यंत गरजेची भूमिका आहे, कारण आजचा वेळ हा महत्त्वाचा वेळ आहे। फायनल दिवसामध्ये अनेक मान्यवर असतात, फायनल दिवसामध्ये अनेक प्रेक्षक राजे असतात आणि स्वागत सत्कार या अनेक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। हर्ष आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती, षटक क्रमांक 2 प्रचारणात आलं। हंस यांना आपण पाहू शकाल जे दाखल झाले दुसरं षटक फेकण्याकरिता आणि गोलंदाज म्हणून ते एक उत्कृष्ट नावा रूपाला आले अगदी कमी वयात, यंग टॅलेंट शिवम स्पोर्ट्स गेरसे आणि एका बाजूला रुद्रांश 11 सरवली। दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज आपण या। ऑन साइडला बॅकफुटला आले, तदनंतर बॉडी बॅलन्स केलं आणि बॅकफुट पंचच्या साह्यानं चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी 6। बॉल फुटला किंवा बॉल हरवला तर चेंडू हा नवा चेंडू मिळेल, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। मग तो चौथ्या षटकात बॉल जाऊ दे किंवा पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती जाऊ दे, तुम्हाला नवीन बॉल मिळेल, लक्षात घ्या।
धावांची गती जर आपण तपासून पाहिली, दुसऱ्या षटकात धावसंख्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण, पहिल्याच बॉलवरती शंखनाद आणि 17 धावा धावफलकावरती मिळाल्या. इथून आपण पाहताय हंच आलेत. हंचचं स्वागत खूप छान पद्धतीने केलं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 17 वरती आहेत सध्या हंच यांना आपण पाहताय. पुढील होणारा सामना एका बाजूला सरवली, एका बाजूला गेरसे यांच्यातला खूप महत्वाचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. रुद्रांच 11 सोनावेपाडा. रिव्हर्स स्विच, सरळ बॅटनं तदनंतर उलट बॅटनं, म्हणजे जबरदस्त फटकेबाजी. मैदानाच्या चहूबाजूला एकही क्षेत्र असं नाही जिथे फलंदाज देवेन याचं नाव नाही, प्रशांत यांचं नाव नाही. काय फलंदाजी करतात, तंत्रशुद्ध फटके. शेवटपर्यंत बॉलपर्यंत पाहत राहिले आणि तदनंतर वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहताय हा षटकार आलाय. दुसरं षटक, दुसऱ्या षटकातल्या 2च चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय आणि हंच हे गोलंदाज जरूर आले. एक नवे गोलंदाज आहेत. आणखीन टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती भरपूर काही तुम्हाला सर करायचं आहे. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहताय ही सुरुवात आहे. इथून तुम्हाला ह्याच पद्धतीचे अनुभव घ्यावे लागतील आणि तदनंतर चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. शिवम स्पोर्ट्स गेरसे संघ तुम्हाला विनंती करतोय की प्लीज आपण या. बघा, सकाळच्या सत्रात जो संघ लेट आला त्या संघाचं एका षटकामध्ये त्यांची कपात केली. आपणही लेट आलात, जर रिपोर्टिंग झाली नाही तर मग आयोजकांकडून तुम्ही आर्ग्युमेंट्स तुमच्या सुनावल्या जाणार नाहीत, त्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. तुम्हाला फ्री एंट्रीमध्ये एवढं चांगलं क्रिकेट खेळायला मिळतं, फक्त वेळ तुम्हाला महत्त्वाची इथे द्यायची असते आणि तेही जर तुम्ही इथे देत नसाल तर खऱ्या अर्थानं मी म्हणेन की यापेक्षा दुर्दैव नाही. आज पालघर या विभागात जर तुम्ही पाहिले तर फ्री एंट्री हा विषयच नाही. तिथे तुम्हाला पैसे भरून खेळावं लागतं आणि या पद्धतीचं क्रिकेट आहे. परंतु अशी मैदानं, सर्व काही उत्तम सोय, जेवण ह्या गोष्टी नाही बघायला मिळत. गोलंदाज इथे तयार, बॉल बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक होते मिड ऑनला, त्यांच्या माध्यमातून झेल इथे सुटलाय. झेल सुटलाय आणि सुटल्यानंतर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. अजय घरत सर आम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्यांचं भरपूर शेड्यूल बिझी आहे, परंतु त्यांनी आज इथे जे काही तास असतील ते तास देण्यासाठी ते इथे आले. अजय घरत सरांचा आवाज आम्ही देखील ऐकण्यासाठी आतुर असू. ज्यांचं नाव या विभागात, भिवंडी विभागात, ज्यांच्या नावाचा दबदबा, ज्यांच्या नावाचा बोलबाला जरूर राहिलेला आहे आणि ते अजय घरत सर या षटकानंतर आपण पाहतात 3 चेंडूनंतर जोडले जातील. आदरणीय सन्माननीय विकी केणे आमणे इथे मात्र आलेत. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. विकी केणे सर आमणे गावचे एक ब्रँड व्यक्तिमत्व, त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण या आणि आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. गोलंदाज तयार. अजय घरत सर आपण पाहतायत, तिन्ही लँग्वेजमध्ये, हिंदी, इंग्लिश, मराठी या तिन्ही लँग्वेजवरती ज्यांनी वर्चस्व गाजवलं या समालोचन कक्षातून. इथे मात्र आपण पाहतायत चपल झाले, ऑफस्टिकला आले, तदनंतर बॅकवर्ड फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. कॅच पकडलेली आहे का? जे कॅच पकडलेत त्या प्रेक्षकाला विनंती करीन की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. तुम्हाला इथे 800 रुपयाचं कॅश प्राईज आहे. बघा, ज्यामध्ये दीपक सुतार सर यांच्या माध्यमातून 200, तदनंतर आपण पाहतायत अनिल सुतार सर यांच्या माध्यमातून 200 रुपये, तदनंतर जर आपण पाहिलं तर विष्णू पाटील सर आणि विश्वास सिंगोले सर यांच्या माध्यमातून 200 म्हणजेच 800 रुपयाचा. जो झेल टिपला प्रेक्षकानं त्यांना विनंती आहे की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. परंतु तो खेळाडू नसावा, तो प्रेक्षक असावा, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सांगतील की आम्ही सामना बघतोय आणि तिथून झेल टिपतोय तर नाही चालणार. तुम्ही प्रेक्षक असावेत. पुन्हा एकदा चेंडू लांब 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 लांब, षटकार सीमारेषेच्या पार. सरपंच चषक 6. सुरेश सुरेश षटकात आपण पाहतायत षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ पूर्णत्वाला येतोय आणि ज्यांची वाट आतुरतेने पाहत होतो. बघा, भरपूर बिझी शेड्यूल आहे त्यांचं, परंतु सन्मानानं त्यांना निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार केला. अजय घरत सरांचा आवाज ऐकूया पुढील या 2 षटकांकरिता आणि पुढील मॅचकरिता देखील, ज्यांच्या समवेत हे आमचं पहिलंच योग असेल. आम्ही पालघरवरून आलो इथे आणि तुमच्या भिवंडी नगरीत भरपूर प्रेम मिळालं. अजय घरत सर, तुमचा आवाज आम्ही ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. उत्कर्ष धन्यवाद.
नाही, मी अजयला याच्यासाठी बोलवलं, लक्षात घ्या. इज अ व्हेरी मॅच्युअर्ड. आत्ताच मानकोलीला त्यांचं समालोचन होतं, पुण्याला पण त्यांनी कॉर्पोरेट टीमच्या लेदर क्रिकेटचं कव्हर केलं. मला आठवतं ज्या वेळेला तो मला तडालीला भेटला होता तेव्हाच मी पहिल्यांदाच ऐकून अजयला म्हटलं, अजय वरच्या लेवलला ये, कॉर्पोरेटला काम केलं. पण तेव्हा ते मिडल ईस्टला गेले, युरोपला गेले आणि त्याच्यानंतर आज त्यांची भेट झाली आहे. मी अजयला आजही निमंत्रण करतोय. मॅच्युअर्ड कॉमेंटेटर आहात, परिपक्व आहात. सिद्दीक बाबे, डॉक्टर मोरेश्वर गवळी आमच्यावर काम केलं आहे. तुम्ही कॉर्पोरेटला वरच्या लेवल आमच्यावर काम करा. ऑल दी बेस्ट अजय. धन्यवाद अय्यर सर. 38 रन बने. सभी दर्शकों को अजय घरत का प्रणाम. आप सभी का हार्दिक स्वागत है सरपंच कप 2025 में फ्री एंट्री टूर्नामेंट. सापे ग्राम पंचायत के सरपंच माननीय श्री गोरखनाथ सुतार साहब और उनके साथियों की ये देन. इस बीच नयो की शुरुआत, पुल किया गेंद हवा में, मिस टाइम स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे. बेहतरीन एफर्ट था लेकिन कैच को लपक नहीं पाए, थोड़े दूर से आए थे फील्डर. और इसी बीच 2 रन. दिलीप वडवळकर आणि शिवाजी जाधव यांचं आगमन झालं आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. आणि ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते असे आमचे सरपंच तुम्ही बघताय या ठिकाणी, त्यांचंही आगमन झालं आहे. त्यांचंही मी या ठिकाणी गोरखनाथ सुतार साहेबांचंही मनपूर्वक स्वागत करतोय. हमारे बीच माननीय श्री अनिल जादव साहब का भी शुभ आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है. हमारे जो साथी कमेंटेटर है आदित्य जादव, उनके पिताजी है. बहुत बहुत स्वागत है अनिल सर. ऐसे स्पोर्ट्स के सोपान सुतार भी यहाँ पर, सोपान तिस्कर भी यहाँ पर मौजूद है. सोपान, आपसे भी रिक्वेस्ट है, आपको भी मंच पर आना है. आपका भी तहे दिल से स्वागत है सरपंच कप 2025 में. फिर से गेंद हवा में है, एक और मौका बना है और इस बार कोई गलती नहीं. पिछली गेंद पर कैच ड्रॉप हुआ था लेकिन आखिरकार दूसरी गेंद पर जितेश को मिलती हुई सफलता. आज झटका लगा है. हालांकि शुरुआत बहुत ही दमदार देखने को मिल रही है योगेश 11 आमने टीम की. इस मुकाबले में प्रशांत क्रीज पर मौजूद है जिन्होंने 4 छक्के जड़े हैं और पहले 2 ओवर्स में ही 38 रन स्कोर बोर्ड पर थे. इस समय स्कोर 40 रन, 1 विकेट के नुकसान पर. येस, सन्माननीय देवेश पाटील आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, भारतीय युवा मोर्चाचे, तसंच ते माजी जिल्हा परिषद सदस्यसुद्धा आहेत. त्यांचं आगमन होणार आहे, त्यांचंही स्वागत आहे. ऑफ स्टंप के काफ़ी बाहर जाती हुई गेंद, विकेट कीपर के लिए भी रोकना मुश्किल था. डायरेक्ट हिट ज़रूर लगा है लेकिन ये दिशाहीन गेंद है और सिंगल कंप्लीट करते हुए बल्लेबाज. तो कुल मिलाकर 2 रन्स मिलेंगे वाइड के चलते. स्कोर बढ़ता हुआ 42 रन. योगेश 11 आमने टीम पहले बल्लेबाजी करती हुई एनके स्पोर्ट्स खांडवल के विरुद्ध. आज विवेक पाटिल भी मैदान में है, एनके खांडवल टीम के पुरस्कर्ता, एक सीनियर खिलाड़ी, स्विच हिट के किंग रहे हैं. एक ज़माना उनके नाम रहा है और अभी भी वो मादा रखते हैं अच्छा क्रिकेट खेलने का. हवाई फायर किया है, पीछे फील्डर मौजूद है. एक और अच्छा कैच, एक और विकेट झटकते हुए जितेश. रुद्राक्ष 11 सोनाल पाडा आणि शिवम स्पोर्ट्स गिरसे हे दोन्ही कॅप्टननी टॉससाठी यायचं आहे. रुद्राक्ष 11 सोनाल पाडा आणि शिवम स्पोर्ट्स गिरसे. नरेंद्र दिवानी, जहां नरेंद्र दीवाने जिन्होंने रेलवे के लिए रणजी क्रिकेट खेला हुआ है, एक बड़े खिलाड़ी, गेर से टीम की ओर से एक्शन में नज़र आएंगे. एमसी के अंडर 19 के कोच भी है. और जहाँ सापे में जब भी टूर्नामेंट होता है तो गेर से टीम ज़रूर खेलती है. उनको ख़ास तौर पर आमंत्रित भी किया जाता है. क्रिकेट के कई सारे जानकार यहाँ पर सापे में, और बहुत पुरानी परंपरा रही है. सापे गांव में बहुत पहले से टूर्नामेंट्स होते रहे हैं. मुझे अभी भी याद है 2009-10 का वो सीज़न था जब मुझे पहली बार पीटीसी में मौका मिला था. वो मेघनाथ शास्त्री जिन्होंने मुझे कॉल किया था, उनका टूर्नामेंट था और उसमें सब लोग, ये संतोष सुतार वगैरह सब शामिल थे. एक बेहतरीन टूर्नामेंट वो रहा था, यादगार टूर्नामेंट मेरे लिए. और उसके बाद लगातार कई सारे टूर्नामेंट्स कवर करने का मौका मिला है. नए बैट्समैन क्रीज पर राकेश.
इस बार गेंद को निकाल दिया है लॉन्ग लेग क्षेत्र में, बहुत बड़ा गैप है वहां पर, आउटफील्ड तेज और गेंद निकलती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन। सुंदर सरपंच चषक रंगलाई सापे गावात गोरखला सुंदर सरपंच चषक रंगलाई सापे गावात गोरखला सुंदर सरपंच चषक रंगलाई सापे गावात आज काफ़ी रन्स बन रहे हैं। पिछले मैच में 56 रन बने थे, 57 का टारगेट था। इस मैच में अभी तक देखिए सर 46 रन्स बन चुके हैं। तीसरे ओवर का खेल प्रगति पर, हालांकि ये ओवर अच्छा घट रहा है। 2 विकेट चटका चुके हैं जितेश। उल्टे स्ट्रोक की तैयारी में थे लेकिन देख लिया था बैट्समैन को और तेज गेंद डाली, वाइड यॉर्कर, बीट किया बैट्समैन को। यकीनन यकीनन आप सभी दर्शक हमारे जो है सुन रहे हैं, यहाँ पे अजय बबन गरत ने अपने सिद्दीक बाबे को सुना है, डॉक्टर मोरेश्वर गवड़ी को सुना है, अजय को आप सुन रहे हैं। और जैसे मैंने कहा, फर्स्ट जब हम इम्प्रेशन देते हैं ना, वो बहुत इंपॉर्टेंट होता है। अजय को जब मैंने पहले बार सुना था तभी इम्प्रेस हो गया था। फील्डर है पीछे जरूर लेकिन मौका नहीं है, फील्डर के मस्तक पर दस्तक, 6 रन। देखिए, आप अगर भिवंडी शहर देखेंगे तो पिछले कुछ सालों में अगर हम पीछे हिस्ट्री ऑफ क्रिकेट देखते हैं तो भिवंडी ओवरऑल वर्ल्ड क्रिकेट में आप देखेंगे तो सबसे ज़्यादा टूर्नामेंट करने वाला शहर है। बड़े पैमाने पे टेनिस वर्ल्ड के प्लेयर्स को यहाँ पे स्टेज दिया जाता है आगे आने के लिए। जैसे हम भावेश पवार को ISPL सीज़न 2 में देख रहे हैं, जैसे वो परफॉर्म कर रहे हैं। भावेश पवार हो, विवेक शेलार हो, ऐसे बहुत सारे नाम है जो भिवंडी से अपने करियर को स्टार्ट करते हुए एक भिवंडी का अपने क्रिकेट को एक अलग स्टैंडर्ड उन्होंने प्राप्त करके दिया है। और ज़्यादा कॉमेंट्री का सवाल है, भिवंडी बोले को तो सिद्दीक बाबे का नाम बहुत रिस्पेक्टेबली लिया जाता है। उसके बाद डॉक्टर मोरेश्वर गवड़ी, अजय यहाँ पे उपस्थित है। और मैंने जैसे भिवंडी पहली बार कदम रखा, मुझे वक्त लगा आने में, 40 साल लगा भिवंडी में आने के लिए, कमेंट्री करने के लिए। पता नहीं उसमें क्या हर्डल्स है, लेकिन पहले बार आने के बाद इन तीनों अच्छे समालोचकों के साथ काम करने का वक्त मिला, ये मेरी खुशनसीबी समझता हूँ। शुक्रिया सर। चलते खेल की तरफ, 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या 52, विकेट गिरे हैं 2। राकेश अच्छे टच में नजर आते हुए 1 चौका और 1 छक्का जड़ चुके हैं 3 गेंदों में 10 पर बैटिंग करते हुए। शुरुआत प्रशांत ने दमदार दिलाई। योगेश 11 आमने टीम को 28 रनों की धुआंधार पारी खेलने के बाद आउट हुए। मात्र 9 गेंदों का सामना उन्होंने किया था। सोपान तिस्कर हमसे जुड़ते हुए ऐसे का बल्ला कर रहा है हल्ला। जी हाँ, सोपान तिस्कर जो बैट बनाते हैं ना, वो बैट्स बहुत ही पॉपुलर है। दूर दूर से खिलाड़ी आते हैं उनके पास बैट्स लेने के लिए। कई बड़े बड़े खिलाड़ी ऐसे के बैट यूज करते हैं। गिरसे टीम के कैप्टन पहुंच चुके हैं। सोनालीपाड़ा टीम के कैप्टन, आपको भी तुरंत रिपोर्ट करना है टॉस के लिए। आखिरी ओवर की शुरुआत होने जा रही है। विवेक पाटिल गेंदबाजी के लिए तैयार होते हुए। विवेक पाटिल एक ऐसे गेंदबाज है जिनके पास ज्यादा रफ्तार नहीं होती है, लेकिन वो गेंदों को कट कराते हैं। पहली गेंद शॉट ऑफ लेंथ हुक कर दिया है। गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे और पहली गेंद पर सफलता मिलती हुई। टीम को उन्होंने परास्त किया था सेमीफाइनल में। चिरोबा स्पोर्ट्स वाशियर टीम ने बेहतरीन प्रदर्शन किया है, सेमीफाइनल के लिए क्वालिफाई हो चुकी है। और आज जो टीमें खेल रही है उसमें से एक टीम सेमीफाइनल के लिए क्वालिफाई करेगी। शाम के सत्र में फाइनल मुकाबला खेला जाएगा। इस बार दिशाहीन गेंद है। अंपायर रमीज रईस का वाइट का इशारा। रमीज रईस और शानू कुरैशी, ये 2 ऑन फील्ड अंपायर्स इस मैच के लिए। ये दूसरी मैच है ना, आज का ये तीसरा मुकाबला है। टॉप एज और आसान सा कैच, शॉट फाइन लेग पर एक और विकेट झटकते हुए विवेक पाटिल। समीर का काम हुआ तमाम। सापे गावात गोरखला सुंदर सरपंच रंगलाई सापे
वैसे विवेक पाटिल रेगुलर खेलते तो नहीं है, लेकिन जब भी खेलते हैं तो वो अपना 100% देने का प्रयास करते हैं। और देखिए 2 गेंदों पर 2 विकेट चटका चुके हैं। एक बीच में वाइड गेंद जरूर डिलीवर की है। स्कोर इस समय 53 रन, विकेट गिरे हैं 4। नहीं, अच्छी बात है, क्योंकि मैंने कल देखा, कल दोपहर को 3 बजे के बाद बैट्स बॉलर्स ने बहुत अच्छी बेहतरीन गेंदबाजी यहाँ पे की थी। उसकी शुरुआत वापस एक बार होती हुई। फिर से गेंद हवा में, इस बार शॉर्ट थर्ड मैन पर कैच नहीं कर पाए हैं फील्डर। गेंद तेज ट्रैवल करती हुई डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, मिलेंगे 4 रन। प्रकाश पाटील अजय, आप 2006 से इतने बेहतरीन कमेंट्री कर रहे हैं। जैसे मैंने कहा कि आपका आवाज़ ज़्यादा एक्सपोजर के माध्यम से, लेदर क्रिकेट में आपने पुणे में भी किया कॉर्पोरेट, ज़्यादा एक्सपोजर के माध्यम से अगर लोगों तक पहुँचेंगे, स्पेसिफिकली एमसी और महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन के लिए, तो ये मेरे लिए बहुत ही वाइड का इशारा, तो ये बहुत ही अच्छी हो। क्योंकि देखिए, एक तो अच्छे कमेंटेटर है ही नहीं, टेक्निकली स्पीक करने वाले, अच्छे फ्लो करने वाले बहुत ही कम कमेंटेटर है। इसलिए मैं हमेशा आपको इनवाइट करता हूँ। तो देवेश पाटिल, इनका आगमन यहाँ पे होता हुआ, ये हमारे भारतीय युवा मोर्चा के प्रदेश उपाध्यक्ष है। इसके अलावा आपको बता दूं, माजी जिल्हा परिषद सदस्य भी आहे। तर देवेश पाटील यांचं आगमन होते। ते भारतीय जनता पार्टीचे, भारतीय युवा मोर्चा एक संघटना आहे युवांची, त्याचे ते प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि जिल्हा परिषदचे ते माजी सदस्य सुद्धा आहेत। त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आगमन होतोय। तर देवेश पाटील यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांच्या फटाक्याच्या आतषबाजीने या ठिकाणी देवेश पाटील यांचं स्वागत करत असताना सरपंच चषक 2025 मध्ये देवेश पाटील आमचे प्रदेश उपाध्यक्ष भारतीय युवा मोर्चाचे यांचे मनपूर्वक स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। भारतीय युवा मोर्चा एक अशी संघटना आहे जी सातत्याचे युवांसाठी कला असेल, क्रीडा असेल, ज्ञान असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, याच्यामध्ये सातत्याने काम करते। मला एक घटना, आता भारतीय युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष देवेश पाटीलचं आगमन झाले, एक आठवण मी इथे मला सांगायला आवडेल। भारतीय युवा मोर्चाची एक स्पर्धा खेरनगर, कोलगेट पामेलू ज्याला म्हणतात, छत्रपती शिवराय क्रीडांगण बँड्राला झाली होती। त्यावेळेला आपले भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान होते, गोपीनाथ मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते आणि भारतीय युवा मोर्चाने अत्यंत मोठी स्पर्धा 8 दिवसाची त्यांनी यशस्वी करून दाखवली होती। ओव्हर टू अजय। सहर्ष स्वागत आहे सन्माननीय देवेश पाटील साहेबांचं। एक फार मोठी मोलाची उपस्थिती या सरपंच चषकासाठी आपल्याला लाभलेली आहे। निर्वी 11-514 आणि एसके स्पोर्ट सापे, तसेच सरपंच साहेब गोरखनाथजी सुतार यांच्या माध्यमातून देवेशजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत। जाऊयात आपण पुढील सामन्याच्या टॉसकडे। येथे इनिंग समाप्त झालेले 60 धावा फलकावर, 61 धावा झालेल्या आहेत, 61 आहेत करेक्शन, आणि 62 धावांचं टार्गेट असणार आहे। लक्षात घ्यायचं, एनके स्पोर्ट्स खांडवळ संघ। पुढील सामना असेल सोनालेपाडा विरुद्ध शिवम स्पोर्ट्स गेरसे। जाऊयात त्या सामन्याच्या टॉसकडे, उत्कर्ष यांच्याकडे। सन्माननीय देवेश पाटील साहेब आहेत आणि मी त्यांना विनंती करतोय की साहेब आपण या तुमच्या शुभ हस्ते मात्र या मॅचचा टॉस देखील आपण करणार आहोत। आदरणीय सन्माननीय देवेश पाटील साहेब, कार्य सम्राट, आणि सरपंच साहेब आणि ज्ञानेश्वर म्हात्रे सर देखील येतील त्यांच्या समवेत। किशोर सर देखील तिथे येतील आणि इथे मात्र आपण पाहतात एक धडाडीचं असं नेतृत्व, आणि त्यांच्या नेतृत्वानं अनेक हजारो मनांवरती ज्यांनी अधिराज्य गाजवलं असे साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती आले आणि आमचं मुख्य व्यासपीठ पावन झालं। त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल। दोन्ही कर्णधारांना ते देतात शुभेच्छा। एका बाजूला पोलीस, एका बाजूला सरपंच। सर आपण या असेमध्ये पोलीस पाटील आणि एका बाजूला सरपंच असे मात्र कॉल, सरपंचाचा कॉल असेल आणि इथे मात्र पोलीस पाटील। खऱ्या अर्थानं आपण पाहताय टॉस जिंकलाय आणि शीतपेय देतील मात्र जे आमचे मान्यवर इथे आलेत आणि विजयी कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवम स्पोर्ट गेरसे या संघाने इथे टॉस जिंकलाय। मान्यवरांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थान पण न्यावा। गेरसे संघ, टॉस किती महत्त्वाचा होता? आम्हाला फिल्डिंग करायचं आहे, चांगले रन थांबवायचे आहेत। एकंदरीत मॅनेजमेंट आपण पाहताय, भव्य आयोजन पाहताय, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप सुंदर आयोजन केलेलं आहे त्यांनी। तुम्हाला एक प्रश्न आई असेल, भिवंडी विभागातला जर एखाद तुम्हाला खेळाडू होण्याची संधी मिळाली तर कुठला खेळाडू व्हाल? चांगला परफॉर्मन्स करून देऊ आम्ही। एकंदरीत तुम्हाला त्या मॅचसाठी देखील शुभेच्छा असतील। आपण टॉस जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच घेणार होतो,
आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे, 4 षटकांचा मॅच आहे, फ्री एंट्री अशी ही स्पर्धा, तुम्हाला भव्य असं व्यासपीठ, अगदी सुंदर क्रीडा संकुल, संतोषदादा सुतार, गोरखदादा सुतार यांच्या माध्यमातून संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? खूपच चांगलं आयोजन आहे आणि प्रथमच फ्री एंट्री ठेवली आहे त्याबद्दल खूप धन्यवाद त्यांचे. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. मॅचला देखील सुरुवात होईल, दुसऱ्या डावाला देखील तिथे मात्र सुरुवात होईल. आजचे आपले प्रमुख समालोचक, खऱ्या अर्थानं वेळ कुणालाही नसतो, तो वेळ काढावा लागतो आणि वेळात वेळ काढून अजय घरत सर इथे पोहोचत आहेत. व्हॉइस ऑफ भिवंडी भरपूर वर्ष या समालोचन कक्षामध्ये जे रुजू आहेत आणि त्यांचा आवाज पुन्हा एकदा पुढील मॅचसाठी आपण ऐकणार आहोत. थँक्यू सो मच. या स्कोअरकडे जाऊया आपण. शिर्के आमचे गुणलेखक माझ्याबरोबर आहेत. किती झाले? 62 टू विन. 15 धावा प्रति षटकाच्या मागे धावांची गती हवी आहे. तर या ठिकाणी आपण बघतोय देवेश पाटील आपल्यामध्ये भारतीय युवा मोर्चाचे प्रदेश सामना सुरू करावा प्रदेश उपाध्यक्ष आहेत. आत्ते आनंदित असतील कारण कालच दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीने जे यश प्राप्त केलं 27 वर्षानंतर ते नक्कीच आनंददायी होतं. कारण 48 सीट्स त्यांचे आमदारकीचे आले दिल्लीला आणि 27 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीकडे तिथे त्यांचा मुख्यमंत्री बसू शकेल. आणि भारतीय युवा मोर्चा एक अशी संघटना आहे जी सातत्याने युवांना घडवते, ज्ञानाच्या माध्यमातून, कलेच्या माध्यमातून, क्रीडाच्या माध्यमातून. आपले सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे देवेंद्र फडणवीस साहेब स्पोर्ट्सवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे, कला क्रीडावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे. CM चषक त्यांनी राबवला होता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. चेंडू पडल्यानंतर चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. याच्या व्यतिरिक्त आपले सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्या ज्या वेळेला आपल्या खेळाडूंनी, मग ते वर्ल्ड कप असेल, कॉमनवेल्थ गेम असेल, ऑलिम्पिक असेल, ज्या ज्या वेळेला आपल्या खेळाडूंनी चांगला परफॉर्मन्स दाखवले त्या त्या वेळेला या खेळाडूंची वैयक्तिक भेट घेऊन शाबासकीची थाप ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी सातत्याने खेळाडूंच्या मागे उभे राहिलेत. 62 धावांचं टार्गेट आहे. सुंदर फटका बॅकफुटला जाऊन जोरदार पंच इनफिल्डला क्लिअर केलाय आणि बॉल पाठवलाय कव्हर पॉईंट सीमारेषा पलीकडे. येतोय पहिला चौकार सौरभच्या बॅटमधून. 2 डॉट चेंडू खेळले आणि त्याच्यानंतर हा एक घणाघाती स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार आहे कारण 4 ओव्हर्समध्ये 62 बनवायचे आहेत NK स्पोर्ट्स खांडवळ संघाला. सन्माननीय देवेश पाटील साहेब अर्थात सर्वांचे लाडके बबलू पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि ते जॉईन झाल्या आम्हाला MD साहेबांचा देखील कॉल आला. आई एकविरा प्रतिष्ठान आमनेपाडाचे संस्थापक अध्यक्ष, MD ग्रुपचे अध्यक्ष मदन दत्तू जाधव साहेब अर्थात MD यांच्याकडून जेवणाची व्यवस्था प्रेक्षकांसाठी करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये जेल सुटतोय, शॉर्ट फाईन लेगला सोपा जेल होता. जजमेंट चांगलं वाटत होतं परंतु सुरक्षित हातांची जोडी पाहायला मिळाली नाही. 2 धावा येथे मिळत आहेत. फार महत्त्वाचं योगदान आहे MD साहेबांचं देखील अर्थात मदन दत्तू जाधव साहेबांचं, कारण परवा दिवशी देखील भोजनाची व्यवस्था त्यांनी केली होती आणि आज देखील संपूर्ण क्रिकेट रसिकांसाठी, खेळाडूंसाठी, पाहुण्यांसाठी जेवणाची सोय त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. नक्कीच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुद्धा त्यांनी ठेवली आहे. आणि देवेश पाटीलच्या माहितीसाठी इथे सगळ्या संघांना जवळजवळ 46 संघ खेळले, सगळ्यांना नो एंट्री म्हणजे एंट्री फी एकही नाही आहे. आपल्या गावातल्या खेळाडूंना एक संधी मिळावी, व्यासपीठ मिळावं, पुढे येण्याचं माध्यम मिळावं. याच भिवंडीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमचं प्रोजेक्ट आहे. लवकरच तुम्हाला इंटरनॅशनल स्टेडियम भिवंडीमध्ये होताना दिसेल. याचं सगळं जे प्रोजेक्ट आहे, ज्याचं जे भविष्य आहे ते देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने याचा पाठपुरावा करतात. आणि उद्या जर इंटरनॅशनल स्टेडियम झालं तर इथेच तुम्ही IPLच्या मॅचेस, लोकलच्या मॅचेस, तसंच रणजीचे मॅचेस, इंटरनॅशनलचे मॅचेस बघू शकाल. अप्रतिम फटका, बॉटम हँडचा वापर केला आणि बॉल फेकून दिलाय स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला. सीमारेषा पार येतोय षटकार. 6 धावांनीची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचले 12 वर. पहिले 2 चेंडू गोलंदाजाच्या नावावर जरूर होते. भावेशनं चांगली सुरुवात केली होती परंतु सौरभ देखील आता दाखवतोय की तो देखील जास्त काळ शांत बसू शकणार नाहीये. त्याच्या संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे आणि मोठे फटके आता येत आहेत. झेल देखील ड्रॉप झालाय, त्याचा देखील फायदा तो घेतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईक बॉल, यावेळेला दांडीगुल. परफेक्ट यॉर्कर होता आणि चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय सौरभचा. पहिला फलंदाज बाद. गोरखला सुतार सरपंच चषक
चांगलं रंगतदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. चांगली चुरत चालू होती दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान, गोलंदाज आणि फलंदाजादरम्यान. अखेर गोलंदाजानं बाजी मारलीत, शेवटच्या बॉलवर विकेट मिळवली आहे. सौरभचा अडथळा त्याने दूर केला आहे. NK स्पोर्ट्स खांडवळ संघाला पहिला झटका बसलाय. धावसंख्या 12, पहिलं षटक समाप्त झालंय. आता उर्वरित 3 ओव्हर्समध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये विनोद पाटील, एक धडाकेबाज फलंदाज आहे. गेली कित्येक वर्ष तो देखील अनेक मैदानं गाजवत आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं सिक्सर किंग आहे या NK स्पोर्ट्स खांडवळ संघाचा. प्रतिस्पर्धी संघ आपण बघतो योगेश 11 आमणे, ज्या संघानं प्रथम बॅटिंग करत असताना एक मोठी धावसंख्या फलकावर लावली. 4 ओव्हर्समध्ये 61 धावा बनवल्या, ज्यामध्ये प्रशांतचं महत्त्वाचं योगदान होतं. 28 धावांचं योगदान त्याने दिलं आणि त्याच्याच खेळीच्या जोरावर एवढी मोठी धावसंख्या पाहायला मिळाली. नवीन षटक घेऊन गोलंदाज सागर. स्लोवर बॉल होता, मात्र थोडासा दूर टाकला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची आतली कडा लागली. फक्त एक धाव येथे मिळेल. सिंगल डबलनं खरं तर धावफलक खालता राहणार आहे, परंतु सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची पेरणी करावी लागेल. मोठे फटके हे खेळावेच लागणार आहेत. तर प्रत्येक ओव्हरमध्ये मला असं वाटतं की 2 ते 3 मोठे फटके खेळावे लागतील, किमान 2. तेव्हा कुठे जी 17पेक्षा अधिकची सरासरी त्यांना गाठायची इथून ती गाठता येईल. जितेशनं सिंगल घेतली आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडला विनोद पाटील. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. विकेट कीपर डाऊन द बॉल आणि त्याने टिपलाय झेल. फलंदाज बाद. जे देवेश पाटील आपले प्रदेश उपाध्यक्ष भारतीय युवा मोर्चात या ठिकाणी आहेत, त्यांना मी नम्र विनंती करतो माझ्या वतीने की भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून एखादी मोठी स्पर्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडू द्या. कारण भारतीय जनता पार्टीने सातत्यानेच नेहमी स्पोर्ट्सला डेव्हलपमेंट आणि प्रमोशन दिलं जातं आणि त्यांची स्पर्धा असते पण, आणि फार मोठ्या संख्येने भिवंडीच्या मुलांना पुढे येण्याचं एक माध्यम मिळू द्या. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा ही त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असते. ग्रेट ग्रेट. सन्माननीय कपिल पाटील साहेबांच्या सन्मानासाठी त्या स्पर्धेचं आयोजन प्रत्येक वर्षी आपण बघत असतो, जिकडे 33 बाईक्स आणि एक 4 व्हीलर त्या स्पर्धेमध्ये पारितोषिक म्हणून आपल्याला पाहायला मिळत असतं. A1 जोडीच्या माध्यमातून त्या स्पर्धेचं आयोजन सातत्याने आपण पाहत आलेलो आहोत. अर्थात सुकेजी टाकी आणि निलेशदादा पाटील यांच्या माध्यमातून याही वर्षी त्या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. खोलात टाकलेला बॉल होता. चांगली गोलंदाजी, अँगल बनवून फलंदाजांपासून चेंडू दूर टाकले जात आहेत. धावसंख्या 14 आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात हे षटक फार चांगलं राहिलंय योगेश 11 आमणे संघासाठी. सागर चांगला मारा करतोय. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा दूर टाकलाय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या मेरिटवर बॅटिंग होत नाहीये. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर चेंडू टाकले जात आहेत आणि ऑन साईडला खेळण्याचा जास्त प्रयत्न फलंदाज करताना दिसत आहेत. हा डॉट बॉल येतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जितेश, नॉन स्ट्रायकर्स एंडला जयेश. ह्या वेळेला बॅटवर तर घेतलाय, परंतु मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज जज करतोय आणि जबरदस्त कॅच. कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3. धावसंख्या फक्त 14. निश्चित आपण सन्मानाकडे जात आहोत. एक डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी, भिवंडी तालुक्याचा अभिमान स्वाभिमान ज्यांच्यामध्ये आम्ही पाहतो. देवेश पाटील साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रदेश यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मी सन्माननीय सरपंच साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते, त्याचप्रमाणे सन्मान ज्ञानेश्वर मागे साहेब यांचे हात लागतात त्या सन्मानाला आपण सन्मानित करीत आहोत. देवेशजी पाटील साहेब सर्वांचे लाडके, युवकांच्या गाड्यातील ताईत, अशा पद्धतीनं त्यांनी समस्त भिवंडी तालुक्यावरती अधिराज्य गाजवलेल्या. दरम्यान या ठिकाणी मयूर पाटील साहेब समाजसेवक यांचंही आगमन झालेलं आहे. मी सरपंच साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांनाही सन्मानित करणार आहोत. सन्माननीय मयूर पाटील यांचा सन्मान होत आहे. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ, या स्पर्धेची आठवण म्हणून स्मृतिचिन्ह. बबलूदादा, ही जी स्पर्धा आहे ही फ्री एंट्री टुर्नामेंट आपण पाहतोय. इथे कोणत्याही संघाकडनं कोणतीही प्रवेश फ्री घेतलेली नाही आहे. मात्र एखाद्या प्रेक्षकांनी जर झेल पकडला तर आईवा झेलसाठी 800 रुपये आहेत.
त्याच्या सोबतीला आपण पाहतोय एखादी हॅट्रिक पूर्ण झाली तर वसंत पाटील ज्ञानेश्वर मागे साहेब यांच्याकडनं 1,000 रुपये आहेत. विकेट हॅट्रिकसाठी मात्र 2,000 रुपये आहेत. जे विष्णू पाटील असतील, विश्वास जे असतील, त्याचप्रमाणे आपण पाहतोय पुढील सन्मान विनोद जाधव विभाग प्रमुख पडघा यांना आपण सन्मानित करणार आहोत. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय देवेश पाटील साहेब युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत. समस्त भिवंडी तालुक्यातील अतिशय सुरेख सुंदर रीतीने विकास कामांना ज्यांनी दिशा दिलेली आहे ते सन्माननीय आदरणीय देवेजी पाटील साहेब यांना विनंती करेन आजच्या या सरपंच चषकामध्ये आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. सरपंच चषक 2025 आयोजक निर्वी 11-5-14 स्पोर्ट्स सापे व SK स्पोर्ट्स सापे आयोजित या भव्य क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित सन्मान्य सरपंच, सर्व सन्मान्य व्यासपीठ, सर्व क्रीडा रसिक, सर्व क्रिकेटप्रेमी, सर्व खेळाडू, या स्पर्धेत ज्यांनी भाग घेतले जे संघ ते सर्व संघाचे खेळाडू, मी पहिल्यांदा या स्पर्धेचं आयोजन विनामूल्य म्हणजे कुठल्याही प्रकारची फी नाही याबद्दल मी सरपंच यांचं मनापासून अभिनंदन करतो व त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करतो. का अशा चांगल्या स्पर्धा आपण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी, एक स्पोर्ट्स खेळाडूंना व्यासपीठ तयार करण्यासाठी चांगल्या स्पर्धा आपण भरवल्या त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार. आपण एवढं चांगलं क्रिकेटचं जसं स्टेडियमच आहे हेही आपल्या माध्यमातून या गावाला लाभलं याबद्दल मी तुमचं सर्व ग्रामस्थांचं व सरपंच व सर्व सदस्य तुमचे सहकारी सर्वांचं या क्रीडांगणासाठी ज्यांनी मेहनत घेतलेली त्यांचं सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आता त्यांनी सांगितलं तर आपल्यापासून ते 2 ते 2.5 किलोमीटरवर इंटरनॅशनल स्टेडियम होतं आहे. खरोखर आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील, यांचं या ठाणे जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे. आणि या माध्यमातून आपल्याकडे इंटरनॅशनल स्टेडियम नव्हता. इंटरनॅशनल मुंबईच्या हाकेच्या अंतरावर आहोत आपण. आपल्याकडे इंटरनॅशनल स्टेडियमची गरज होती. प्रचंड क्रिकेटप्रेमी आपल्याकडे आहेत. म्हणजे आपण कितीतरी लोक इंटरनॅशनल मॅच असेल, वानखेडे असेल, मुंबईला बॅब्रॉन स्टेडियम असेल, आपण तिकडे जाऊन मॅचचा आनंद घेत असतो. पण आता आपल्याला तेवढ्या लांब न जाता आपल्या इकडेच भिवंडी तालुक्यात ह्या स्पर्धा भरवल्या जातील. तुमच्या आमच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. विकासाच्या बाबतीत आपण कुठेच कमी नाही आहे, पण खेळाच्या बाबतीत आपण कुठेच कमी पडता कामा नये. हे आपले आदरणीय नेते देवेंद्रजी असतील, आपले आदरणीय नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब असतील, हे नेहमी याच्यात पुढाकार असतो. आता त्यांनी सांगितलं का स्पर्धा आपल्या या ठाणे, पालघर नाही महाराष्ट्रात टेनिसच्या एवढ्या मोठ्या स्पर्धा ज्या भिवंडीत होतात त्या कुठेच होत नाही. त्या स्पर्धाही जवळजवळ आता पुढच्या महिन्यात त्या स्पर्धेलाही सुरुवात होईल. त्या स्पर्धेतही अनेक संघ भाग घेतील. या अशा सगळ्या ठिकाणी आपण भिवंडीत बोललो तर क्रिकेटचं माहेरघर आहे. म्हणजे जवळजवळ आज प्रत्येक 2 दिवस 3 दिवस नाही गेले तर क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या क्रीडा रसिकांना व क्रिकेट खेळाडूंसाठी भरवल्या जातात. मी खरोखर सर्व आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करेन का आपण आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी 40+ असो काही यंगस्टार लोकांसाठी असो आपण चांगल्या स्पर्धा भरवता. एक खरोखर कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे का आपल्या भिवंडीत क्रिकेटला खेळायला खूप मोठं वाव आहे, खूप मोठं व्यासपीठ तयार केलं जातं आहे. या स्पर्धा भरवताना आपण खेळाडूंना प्रोत्साहन देणं जसं भिवंडीचा हक्क आहे तसंच या सरपंचांनी ते करून दाखवलं का विनामूल्य खेळाडूंना, आपल्या चांगल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हे सरपंच चषक गेली कित्येक वर्ष ते भरवतात. हे तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे. गावाच्या विकासाच्या बाबतीत जसं ते कमी पडत नाही तसं खेळाच्या बाबतीतही ते कुठेही कमी नाही आहे. म्हणून मी पुन्हा एकदा या स्पर्धा आपण भरवल्या त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन करतो. ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतले, ज्या संघांनी, यश अपयश हो जीवनाचा भाग आहे. जो अंतिम विजयी संघ होईल त्याचं मी आताच अभिनंदन करतो आणि जो उपविजयी संघ होईल त्यांनी प्रयत्न करून
अनेक स्पर्धा या भिवंडी तालुक्यात होणार आहेत. त्यांनी त्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे, आपला खेळ दाखवला पाहिजे, आपली प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना इथे प्रेम देण्यासाठी जगन शेट्टी उपस्थित आहे, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. आणि मला या स्पर्धेसाठी सरपंचांनी बोलवलं, माझा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करतो. या स्पर्धेत ज्यांनी ज्यांनी स्पर्धा यशस्वी घेण्यासाठी प्रयत्न केले, ते पंच असेल, त्यांची कमिटी असेल, त्यांचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शब्दांच्या घरातून ओसंडे भाव, पारिजातकाच्या फुलांचा कोमल वर्षाव. किती सुंदर शब्दांमध्ये देवेश पाटील साहेब यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. देवेश पाटील साहेब या ठिकाणी महाराष्ट्राचा बुलंद आवाज बाळकृष्णन अय्यर सर, जे अनेक महाराष्ट्रातील नामांकित टेनिस स्पर्धा कव्हर करत असतात, बाल सुब्रमण्यम अय्यर सर हे तुम्हाला भेटू इच्छित आहेत. एक खूप जबरदस्त कॉमेंटेटर आहेत. महाराष्ट्रातील मोठा आवाज आपण ऐकतोय, ज्यांनी मंत्रमुग्ध केलेला आहे. हजारो नव्हे तर लाखो दर्शक प्रेक्षक ज्यांनी निर्माण केलेले आहेत. तर एक सुंदर अशा पद्धतीचा हा सोहळा संपन्न होतोय. अनेक मान्यवर मंडळी आज याची देही याची डोळा पाहीन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. जगदीश गायकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्याचप्रमाणे इटाडे गावचे सन्माननीय सरपंच यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपण योगेश पाटील मोहिली, त्याचप्रमाणे अभिमन्यू गोंधळी मोहिली, जगदीशजी गायकर या मान्यवरांचं स्वागत करूया. हॅट्रिक मला वाटतं पूर्ण झाली, कारण एका पाठोपाठ एक फलंदाज आम्ही पाहत होतो, तंबूत परतत होते. पण मला वाटतं अजय ज्या पद्धतीने गोलंदाजी होते ती धारदार आहे. यस, गोलंदाज मयूरनं हॅट्रिक संपादित केलेली आहे या मॅचमध्ये. आणि आता शेवटची जोडी खेळपट्टीवर आहे. अक्षरशः पडझड झालेली आहे एन के स्पोर्ट्स खांडवळ संघाची. सुरुवात चांगली होती, सौरभनं 12 धावा जमा केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, मात्र तदनंतर तो बाद झाल्यानंतर उतरती काळा लागलेली आहे खांडवळ संघाच्या डावाला. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. हा बॉल मात्र स्क्वेअर आहे. वाईटचा इशारा. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर लागला असतं तर कदाचित येथे फलंदाज बाद झाला असता. 2 धावा मिळतील. धावसंख्या 24. टार्गेट 62 धावांचं. शेवटचं षटक प्रगती पथावर आहे. नक्कीच आपण तत्पूर्वी काही सन्माननीय अतिथींना आपण सन्मानित करणार आहोत. आदरणीय नारायण माळी साहेब यांना आपण सन्मानित करतो आहोत. मी सन्माननीय बाळाराम सुतार साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभहस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. आदरणीय नारायण माळी साहेब यांचा सन्मान होत आहे. सरपंच चषक 2025. बाळाराम सुतार साहेब आपण पुढे या आणि आपल्या शुभहस्ते. दरम्यान जगनदादांचं आगमन झालंय. जगन पाटील इटाडे गावचे सरपंच, त्याचप्रमाणे भगवान सांबरेज साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत. आपण सन्मानाकडे जात आहोत. सन्माननीय नारायण माळी साहेब आपण पुढे यायचं आहे आणि मी बाळाराम सुतार साहेबांना विनंती करतोय, बाळाराम सुतार साहेब आपण पुढे या आणि त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि येथे सामना फिनिश होतोय. संघ सर्वबाद होतोय. एन के स्पोर्ट्स खांडवळ. अतिशय निराशाजनक कामगिरी आणि तेवढीच प्रभावी कामगिरी योगेश 11 आमणे संघाची. आमणे संघानं हा सामना जिंकलाय. बाळकृष्ण सुतार सरपंच साहेबांचे मोठे बंधू यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. आणि अजय गरज यांनी आपल्यापर्यंत माहिती पोहोचवली की सामना संपलेला आहे, पण पाहुण्यांची मांदियाळी आली. त्यानंतर रामदास शास्त्री यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. रामदास शास्त्री आपण पुढे या आणि आपल्या शुभ हस्ते बाळकृष्ण सुतार हे तुम्हाला सन्मानित करणार आहेत. रामदास शास्त्री यांचा सन्मान होतोय. आपण पुढे या. रामदास शास्त्री प्लीज आपण पुढे यायचे. त्यांचा सन्मान बाळकृष्ण सुतार. त्यानंतर आपण पुढील सन्मान करीत आहोत सोपान तिसकर साहेब, ज्यांच्या सौजन्यानं एसएची बॅट आम्हाला प्राप्त आहे. संतोष सुतार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सोपान तिसकर साहेब ऑनर आहेत, त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. सोपान तिसकर आपण पुढे यायचं आहे. त्याच्यानंतर लगेचच आपण विनोदजी जाधव साहेब विभाग प्रमुख आहेत, त्यांना आपण सन्मानित करतोय. मी सरपंच साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय विनोद जाधव यांना सन्मानित करायचं आहे.
या सामन्यातील सामनावीर खेळाडू ठरलेला आहे प्रशांत, ज्यानं 28 धावांची दमदार खेळी केली. 9 बॉलचा सामना करत असताना 4 षटकार ठोकले. आणि मयूर, आपण हॅट्रिक घेतलेले आहे, आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे, आपण देखील यायचं आहे. चला प्रशांत, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, आपण पुढे यायचं आहे. आदरणीय सन्माननीय जगन्नाथ पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत. एक डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे, त्यांच्या सौजन्यानं गेल्या वर्षी दादा आपण बैलगाडा शर्यत पाहिली, पण यावर्षी आमचे सारे चाहते तुमची वाट पाहत आहेत. तर बैलगाडा शर्यत आहे, दादांनी सांगितलेलं आहे. जगन्नाथांना आपण सन्मानित करतोय. मी सरपंच साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जगन पाटील साहेब. निश्चितच माझ्यापर्यंत आता मात्र बैलगाडा शर्यतीचा या ठिकाणी सारा सोहळा आहे. खूप सुंदर रीतीने दादांनी गेल्या वर्षी बैलगाडा शर्यत आणि यावर्षी आपण पाहिलं तर एक 4 व्हीलर, एकूण 7 बाईक, एकूण 10 फ्रीज आणि 6 सायकल, सोबतीला मेंढा पण आहे. तर या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. भव्य बैलगाडा बिनजोड शर्यत श्रीयुत कपिल पाटील साहेब, माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत 9 मार्च रोजी याचं आयोजन करण्यात आलंय. देवेश पुरुषोत्तम पाटील, सुजित तात्या शेठ पाटील आणि जगन शेठ पाटील सरपंच इताडे मुख्य आयोजक आहेत. आणि त्यांच्या सौजन्यानं आपण अनुभवणार आहोत भव्य बिनजोड बैलगाडा शर्यत. जगन्नाथसाठी जोरदार टाळ्या वाजूया, कारण हे व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर सर्वांसाठी भोजनही मोफत, फ्री भोजन आहे. दरम्यान चला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण प्रदान करूया. MD यांच्या सौजन्याने आम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. प्रशांत, मंचावर यायचंय. मी जगन्नाथांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आहे ती प्रदान करायची आहे, जी आम्हाला मदन दत्तू जाधव साहेब यांच्या सौजन्यानं प्राप्त आहे. त्याच्यानंतर यस, हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. 1000 रुपये ज्ञानेश्वर मागे आणि वसंतदादा यांच्याकडनं. दरम्यान त्यांनी यायचे, पण हे प्रथम आपण मॅन ऑफ द मॅच पूर्ण करून घेऊ, कारण तिथे गिफ्ट हॅम्पर आहे. MD यांच्या सौजन्यानं. दरम्यान मी सन्माननीय अतिथींना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय संतोष पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स देणार आहोत, जे आम्हाला देवेंद्र माळी यांच्याकडनं लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे जावई आहेत सरवली गावचे, त्यांना विनंती करतोय आपण गिफ्ट हॅम्पर प्रदान करा, जे आम्हाला लाभलेलं आहे मदन दत्तू जाधव यांच्याकडनं. आणि त्यानंतर हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज आहे, तरी पुढे यायचं आहे. मी या ठिकाणी सन्माननीय ज्ञानेश्वर मागे साहेब यांच्याकडनं 1000 रुपये, विष्णू पाटील यांच्याकडनं 500 रुपये, विश्वास शिंगोळे यांच्याकडनं 500 रुपये देत त्वरित आपण वसंत पाटील आणि ज्ञानेश्वर मागे यांच्याकडनं 1000 रुपये आहेत, आपण ते प्रदान करूया. आणि विष्णू पाटील आणि विश्वास शिंगोळे यांच्याकडनं 500 रुपये होते, तेही प्रदान करायचे आहेत. बाळकृष्ण सुतार यांच्याकडनं 500 रुपये आहेत, तेही आपण प्रदान करायचे आहेत. टोटल 2000 रुपये. मयूर नाव आहे, मयूर, कारण प्रशांत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. मयूरसाठी या ठिकाणी 2000 रुपये जाणार आहेत. विष्णू यांचे 500 रुपये आलेले आहेत. वसंतदादा आणि ज्ञानेश्वर मागे यांच्याकडनं 1000 रुपये आणि 500 रुपये. धन्यवाद. भगवान सांबरेज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ते प्रदान करीत आहोत. चला पुढील सन्मानाकडे आपण जाणार आहोत. सन्माननीय अतिथी जगदीश गायकर साहेब सारा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत, तर आपण त्यांना सन्मानित करतोय. मी या ठिकाणी मेघनाथ शास्त्री विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण जगदीश गायकर साहेब यांना सन्मानित करायचं आहे. जगदीश पाटील खऱ्या अर्थानं पाहायला गेलं एक हास्र व्यक्तिमत्व, पण वेळ कमी आहे, नाही तर साहेबांनी मला वाटतं आम्हाला पूर्ण वेळ दिला असता. बिझी शेड्यूल आहे, आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. त्याच्यानंतर लगेचच आपण महत्त्वाचे सन्मान आता पूर्ण करून घेणार आहोत. तर जगदीशजी गायकर यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी आपण त्यांना मानवंदना देऊया. एक डायनॅमिक पर्सनॅलिटी, मायची शाल, प्रेमाचं प्रतीक, फलांचं गुच्छ, सुरेख सुंदर सन्मान चिन्ह, मेघनाथ शास्त्री यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मान. लगेचच आपण पुढील सन्माननीय अतिथी योगेश पाटील साहेब मोहिली, आपण पुढे यायचं आहे.
या सन्माननीय मोहिलेचे आमचे सन्मान्य अतिथी योगेश पाटील साहेब, आपण पुढे या. चला योगेश पाटील. चला योगेश पाटील साहेबांना आपण सन्मानित करतो. त्यानंतर लगेच अभिमन्यू गोंधळी लगेच पुढे येणार आहेत. माईची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ. अभिमन्यूजी आपण पुढे या. अभिमन्यू गोंधळी आपण पुढे या. यस, डायनामिक पर्सनॅलिटी बघा किती सुंदर असे हेअरस्टाईल आहे, कर्ली हेअर, दाढी अतिशय सुरेख आणि पूर्ण ब्लॅकिश ड्रेस आहे. एक सुंदर पर्सनॅलिटी आपण पाहतो आहोत. आणि गळ्यामध्ये ज्या पद्धतीचा घोप आहे, हा सुंदर असा हा सोन्याचा गोफ. दादा अभिमान वाटतं, तुमचं नाव पण अभिमन्यू आहे. आणि नंतर दरम्यान आपण भगवान सांबरे साहेब यांना सन्मानित करणार आहोत. मी या ठिकाणी मेघनाथ शास्त्री साहेबांना विनंती करतोय, आमच्या पडघा परिसराची आन बान शान आणि स्वाभिमान ज्या व्यक्तिमत्वामध्ये दडलेला आहे ते भगवान सांबरे साहेब यांना आपण सन्मानित करतो आहोत. जगदीश माळी यांच्याकडनं 4 दिवसाची पाण्याची योजना आम्हाला पूर्णपणे थंड पाणी मिळालेलं आहे. मी सन्माननीय पोलीस पाटला विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते जगदीश दादांना आपण सन्मानित करूया. या पुढे दादा. ज्यांच्या सौजन्यानं आपण बैलगाडा शर्यत अनुभवणार आहोत, एक डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे. भिवंडी तालुक्याचा आन बान शान आणि स्वाभिमान ज्या व्यक्तिमत्वामध्ये सामावलेला आहे. पडघा विभागच नव्हे, समस्त पालघर ठाणे जिल्ह्यात ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय ते जगनदादा पाटील, जगनशेठ पाटील इताडेगावचे विद्यमान सरपंच यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी सन्माननीय आदरणीय गोरखनाथ सुतार साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते क्रीडा क्षेत्रामध्ये मातीची नाळ जोडणारं व्यक्तिमत्व जगनदादा पाटील यांच्या सौजन्यानं भव्य बैलगाडा शर्यत आपण 9 मार्चला अनुभवणार आहोत. तर टाळ्याच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत जगनशेठ पाटील साहेब. अतिशय सुरेख सुंदर अशा पद्धतीनं भिवंडी तालुक्याचा हा सुपुत्र, मात्र ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबई क्षेत्रामध्ये ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला आहे त्यांना हा सन्मान. सन्माननीय संतोष पाटील साहेब यांनाही आपण सन्मानित करणार आहोत. मी पोलीस पाटलांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते संतोष पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. फार मोठ्या संख्येनं पाहुणे येथे उपस्थित झालेले आहेत. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे सरपंच चषकामध्ये. यानंतरचा सामना असेल निर्वी 11-514 संजय स्पोर्ट्स सापे विरुद्ध सावध विरुद्ध जय बजरंग खांडवळ. सावध आणि खांडवळ दोन्ही संघ संघनायक टॉससाठी यायचे. सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल. यानंतरचे सर्व सामने हे 3-3 षटकांचे असतील, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. धावसंख्या झाली 15. ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं आगमन होत आहे, आपलं सहर्ष स्वागत आहे. फ्री एंट्री टुर्नामेंट याचा आपण सारेजण आनंद लुटत आहोत. सरपंच चषक 2025 सापे. संतोष जाधव साहेब कुंभारशिवचे अतिथी बाळकृष्ण सुतार यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण संतोष जाधव यांना सन्मानित करतोय आणि मॅच कंटिन्यू अजय करणार आहेस तू. सामना सुरू ठेवायचा आहे. खेळाडूंना विनंती असेल, पंचांना विनंती असेल, सामना थांबवू नका. पहिलं षटक समाप्त झालंय. नवीन षटकाला सुरुवात करतोय अजित. स्विचचा वापर गॅपमध्ये खेळू शकला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण गली रिजनमध्ये. डॉट बॉल. धीरज आणि मोनिश ही जोडी आता खेळपट्टीवर पाहायला मिळते. सोनाळीपाडा संघ प्रथम बॅटिंग करत आहे शिवम स्पोर्ट्स गेरसी संघाच्या विरुद्ध. सुरेख बॉल, मात्र विकेट कीपरला देखील बॉलनं गुंगारा दिला.